चाकणमधल्या 20 उद्योजकांनी आपले उद्योग इतरत्र हलवण्याचा इशारा दिल्यावर उद्योगमंत्री उदय सामंतांनी आज चाकणला भेट दिली। चाकणच्या MIDC परिसराची पाहणी करत उद्योजकांशी बातचीत केली। लवकरच उद्योजकांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। मात्र उद्योगमंत्र्यांच्या दौऱ्याची बातमी आल्यावर शनिवारी मध्यरात्री यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आणि रस्त्यावरचे खड्डे भरण्याचं काम सुरू झालं। दुसरीकडे अनेक महिन्यांपासून साचलेला कचरा उचलायलाही सुरुवात झाली। यावरून विरोधकांनी उद्योगमंत्र्यांवर टीका करत दौऱ्यासाठी निवडलेल्या दिवसावरूनही त्यांना टार्गेट केलंय। बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। वेळ मध्यरात्रीची, ठिकाण पुण्यातलं चाकण। रात्रीच्या अंधारात इथे JCBचं नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता। तर हे काम सुरू होतं उद्योगमंत्री उदय सामंतांच्या चाकण दौऱ्यासाठी। रविवारी उद्योगमंत्री चाकणला येणार म्हणून शनिवारी मध्यरात्रीच यंत्रणा कामाला लागली। इथल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याची तक्रार इथले उद्योजक आणि नागरिक गेल्या अनेक आठवड्यांपासून करतायत। मात्र आतापर्यंत या तक्रारीची दखल न घेणारी यंत्रणा कामाला लागली शनिवारी मध्यरात्री। चाकणमधल्या 20 उद्योजकांनी पायाभूत सुविधांअभावी चाकणमधून स्थलांतर करण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली। त्या पार्श्वभूमीवर उदय सामंत रविवारी चाकणमध्ये दाखल झाले। मात्र सामंतांनी या दौऱ्यासाठी रविवारचा दिवस निवडल्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली। विरोधातला एखादा व्यक्ती तिथं जाणार असेल नाही तर मंत्री जाणार असेल तरच जर सगळे अधिकारी काम करणार असतील तर हे योग्य नाही। उद्योग मंत्री आहेत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न हा कॉन्ट्रॅक्टर नाहीतर तिथं असणारे अधिकारी करतात असं आपल्याला म्हणावं लागेल। पण बघा आपले उद्योग मंत्री किती हुशार की सुट्टीच्या दिवशी जेव्हा तिथं काहीच ट्रॅफिक नसतं आणि बऱ्याचशा कंपन्या बंद असतात आणि ऑफिसला येणारे लोक घरी असतात तेव्हा मात्र उद्योग मंत्री त्या ठिकाणी चर्चा करायला जात आहेत। कुठलाही प्रोटोकॉल न घेता पोलिसांना न सांगता एकदा प्रवास करून बघा। 22 किलोमीटरचा प्रवास पिंपरी चिंचवड ते चाकणला करायला लोकांना एका साईडला एका बाजूला 2.5 तास त्या ठिकाणी लागतात। तर रोहित पवारांची ही टीका बिलकुल गांभीर्यानं न घेता उदय सामंतांनी आदल्या रात्री यंत्रणेनं केलेल्या कामाबाबत उपरोधिक प्रतिक्रिया देणंच पसंत केलं। असं असेल तर मी रोजच इथे येत जाईन असं म्हणत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी रोहित पवारांनाही चिमटे घेतले। आता रोज येईन म्हणजे लवकर चकाचक करतील। तुम्ही खरं मला असं विचारलं पाहिजे तर तुम्ही रोजच येत राहा म्हणजे चाकण ताबडतोब चकाचक होईल। काल जे येऊन गेले त्यांच्यामुळे काय परिस्थिती झाली आणि मी फक्त येतो म्हणून सांगितल्यानंतर काय परिस्थिती झाली हे त्यांना तुमच्या हे त्यांना त्यांच्या माध्यमातून कळवा। मी आज आता तुमच्या समोर इथं सांगत नाही। 2-4 अधिकाऱ्यांना जे काही सुनवायचं आहे ते पण सोडवून जाणार आहे। भले मग काही ठिकाणी निग्लिजन्स जर झाला असेल तर कारवाई देखील करून जाणार आहे। तर या दौऱ्यासाठी उद्योग मंत्र्यांनी निवडलेली वेळ आणि चाकणमधल्या पायाभूत सुविधा या मुद्द्यांवरून आदित्य ठाकरेंनीही जोरदार टीका केली आहे की 20 उद्योग इथून हलायच्या मानसिकतेत आहेत। एवढ्यासाठीच आपण देखील माझ्यासोबत आता दौरा केला। भयानक परिस्थिती आहे रस्त्याची। ज्या MIDC मध्ये साधारणपणे आपल्याला इंडस्ट्रीचा वास आला पाहिजे तिथे कचऱ्याचा वास येतोय, कचऱ्याचं साम्राज्य आहे। दौरा नियोजित झाला, दौरा ठरल्यानंतर रस्त्याची डागडुजी सुरू झालेली आहे। काही काही ठिकाणी तर आपण पाहिलं अक्षरशः चपलेंनी ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न झालेला आहे। विजेचा प्रश्न आहेच, जसं इकडचा प्रश्न तसा परवाकडे मी नाशिकमध्ये देखील होतो। नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे। ताळमेळ नाही कोणाचा, पण सगळीकडे अक्षरशः वाट लावून ठेवलेली आहे। चाकणमध्ये पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे इथले उद्योजक कमालीचे त्रासले आहेत। या त्रासामागची जी कारणं आहेत त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनेकदा झालाय। मात्र उद्योग मंत्र्यांच्या दौऱ्याच्या केवळ बातमीनंतर इथे यंत्रणेला पाय फुटल्याचं दिसतं। रस्त्यांची रातोरात डागडुजी तर सुरू झाली, शिवाय इथला कचरा उचलायलाही सुरुवात झाली। उद्योगमंत्री सामंत चाकण परिसराची पाहणी करणार असल्याचं समजताच कुंभकर्णी झोपेत असलेली यंत्रणा इतकी खडबडून जागी झाली की बजाज कंपनी समोर साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी JCB कामाला लागले। उद्योग मंत्री उदय सामंत आज चाकण MIDC मध्ये येत आहेत। इथल्या उद्योजकांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहेत आणि तत्पूर्वीच आपण बघतोय कुंभकर्णासारखी एवढे दिवस झोपलेली यंत्रणा कशी जागी झाली आहे। ही बजाज कंपनी आहे आणि बजाज कंपनी समोर हा कचऱ्याचा ढिगारा जो आहे तोच
नेहमी या उद्योजकांना लाजीरवाणा वाटतो, त्यांची शर्मेनं मान खाली घालणारा असतो, कारण परदेशातले बरेच क्लायंट इथं येत असतात. चाकणमध्ये दाखल झाल्यानंतर उद्योगमंत्री सामंतांनी उद्योजकांना लवकरात लवकर दिलासा देण्याचं आश्वासन दिलंय. मला खऱ्या अर्थानं उद्योजकांना चाकणचा न्याय द्यायचा आहे. उद्योजकांमध्ये जो एक संभ्रम निर्माण झाला आहे तो आम्हाला दूर करायचा आहे. एक 2-3 रस्ते असे आहेत की ते जर आपण तातडीनं करू शकलो तर 25% याच्यातनं सगळ्या आपल्याला रिलीफ मिळणार आहे असं मला असोसिएशनच्या लोकांनी सांगितलं. पण सगळ्या उद्योजकांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यामध्ये काही तथ्य आहेत. एक चांगला उद्योजकांसाठी दिलासा देणारा निर्णय आम्ही घेऊ आणि नुसता निर्णय घेऊन आम्ही थांबणार नाहीत. तर याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही एका कमिटीचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्याचे आदेश सन्माननीय मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत. उदय सामंतांच्या या दौऱ्यानंतर चाकणमधल्या रहिवाशांचा पारा अधिकच चढला. केवळ उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्योगमंत्री येतात, पण आम्हा ग्रामस्थांच्या समस्यांकडे कोण बघणार असा सवाल त्यांनी विचारला. मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि खासदार कुठे आहेत असा सवाल विचारत ग्रामस्थांनी सरकारी कारभारावर ताशेरे ओढले आहेत. सरकार आम्हाला काय कामगिरीने घेतच नाही. स्थानिक खासदार नाही आहे इथं जागेवरच. म्हणजे आदित्य ठाकरे येतात ते, उदय सामंत येतात ते, पण आमचे खासदार साहेब पुढे गायब आहेत तेच तपास नाही. कारण त्यांनी फील्डवर आलं पाहिजे की कचरा कुठं व्यवस्थापन करायचं ते ढिगारा टाकतात, त्याच्यावर माती टाकतात. कुठेही प्लॅन नाहीये. एवढे मोठी MIDC आहे, लाखो कोटींनी इथं लोक आहेत, पण MIDC मध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन अजिबात नाही, रस्त्यावरच पडलेला असतो. अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी आलेलेच नाही. या ठिकाणी रोहित पवार येतात ते, आदित्य ठाकरे येतात ते, उद्योगमंत्री येतात ते, सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा तिकडच्या खासदार असून त्या बाहेर देतात ते. आणि जर स्थानिक खासदारांना जर आपल्या विभागाची काय पडलेलं नसेल तर काय याला अर्थ आहे का? चाकणमध्ये उद्योगमंत्री सामंतांनी रस्ते आणि इतर सोयी सुविधांचा आढावा घेतला आणि MIDC परिसराची पाहणीही केली. त्यानंतर उद्योगमंत्र्यांनी दुपारी 4 वाजता उद्योजक आणि काही औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन समस्या समजून घेतल्या. सर्वप्रथम एक जो पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की चाकणमधल्या वाहतूक कोंडीचा, तर वाहतूक कोंडीमध्ये देखील शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा पद्धतीचे आम्ही निर्णय घेतले. याच्यामधला पहिला जो निर्णय आहे तो निर्णय म्हणजे कुठच्याही परिस्थितीमध्ये RMC सारखं अत्याधुनिक मटेरियल वापरून हे जे पहिले खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्त करण्याचा निर्णय 31 ऑगस्टपर्यंत हा आज बैठकीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्राला प्रगत राज्य बनवण्यामध्ये चाकणच्या उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. पण प्रशासनाचा गलथानपणा आणि नियोजनाच्या अभावामुळे इथले उद्योजक मेटाकुटीला आले. राज्यात कोट्यवधींची गुंतवणूक दरवर्षी येत असल्याचे दावे करणाऱ्या सरकारसमोर सध्या आहेत ते उद्योग टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आहे. उद्योग मंत्र्यांच्या या रविवारच्या दौऱ्यानंतर चाकणच्या उद्योजकांना प्रत्यक्षात किती दिलासा मिळणार आणि उद्योग मंत्री येण्यापूर्वी जाग्या झालेल्या यंत्रणा अशाच जाग्या राहणार की उद्योग मंत्र्यांची पाठ फिरल्यानंतर पुन्हा डाराडूर झोपी जाणार, यावर चाकणमधील उद्योगांचं भवितव्य अवलंबून असेल. नाजिम मुल्ला, ABP माझा, चाकण, पुणे.